तुमसे मिलके दिल का है जो है जो है जो है जो है जो 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 हाय तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे हो गया है कैसा ये कमाल क्या कहे। देखिए एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा। मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं एपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आत्ता जो तुम्ही स्क्रीनवरती बीटसिंक स्टेटस व्हिडिओ एडिटिंग पाहिली तर तसा व्हिडिओ तुम्ही कसा बनवू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी हा व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जर चॅनलला फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो तुम्हाला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी जे काही मटेरियल लागणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये झिप फाईलद्वारे दिली आहे आणि त्या झिप फाईलला पासवर्ड आहे, तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये 3 पार्टमध्ये दिलेला आहे। तो पासवर्ड तुम्हाला एकत्रित करून ती फाईल ओपन करून घ्यायची आहे आणि मटेरियल यूज करायचे आहे। तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट यांची पण लिंक दिलेली आहे, ते पण तुम्हाला डाउनलोड करून अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करण्यास काहीही प्रॉब्लेम येत असेल तर त्यावर पण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर चला मग जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आपल्याला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन ॲपची गरज पडणार आहे। जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी अलाइट मोशन ॲपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही अलाइट मोशन ॲप इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। तर सर्वात पहिले आपल्याला अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शनवर टच करायचं आहे व आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी बीट ॲड करायची आहे। बीट ॲड करण्यासाठी तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून ॲडिओ क्लिक करून योलो क्लिक करायचं आहे व आपल्या झिप फाईलमध्ये असलेली बीट तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे। बीट ॲड झाल्यानंतर तुम्हाला साईडला टच करून बॅक यायचं आहे व एपी क्रिएशन हा टेक्स्ट PNG तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे। PNG डिलीट केल्यानंतर तुम्हाला बीटच्या सुरुवातीला यायचं आहे व प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओ क्लिक करून योलो क्लिक करायचं आहे व आपल्या झिप फाईलमध्ये असलेला ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला एरो रिक्वेस्ट टच करून पहिल्या बिटमार्कपर्यंत यायचं आहे आणि या आयकॉनवर टच करून त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचा आहे व साईडला टच करून बॅक यायचं आहे व परत तुम्हाला बीटच्या सुरुवातीला यायचं आहे व प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओ क्लिक करून योलो क्लिक करायचं आहे व आपल्या झिप फाईलमध्ये असलेला इमोजी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। इमोजी ॲड केल्यानंतर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफर ऑप्शनमध्ये जाऊन 3 नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून लेफ्ट साईडला स्लाईड करून त्याची साईज छोटी करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने साईज छोटी केल्यानंतर तुम्हाला त्याची पोझिशन अशा पद्धतीने मधोमध सेट करून घ्यायची आहे। पोझिशन सेट केल्यानंतर तुम्हाला या आयकॉनवर टच करून बॅक यायचं आहे व ॲरो 2 वेळेस टच करून तुम्हाला पहिल्या बिटमार्कपर्यंत यायचं आहे आणि या आयकॉनवर टच करून त्याला स्ट्रेच करून घ्यायचं आहे व साईडला टच करून बॅक यायचं आहे। तर मित्रांनो इथून पुढे आता आपल्याला इमेज ॲड करायचे आहेत। इमेज ॲड करण्यासाठी तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओ क्लिक करून योलो क्लिक करायचं आहे व तुम्हाला तुमचे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत। इमेज ॲड झाल्यानंतर तुम्हाला ॲरो 2 वेळेस टच करायचा आहे व दुसऱ्या बिटमार्कपर्यंत यायचं आहे आणि या आयकॉनवर टच करून त्याला स्ट्रेच करून घ्यायचं व साईडला टच करून बॅक यायचं आहे व परत तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओ क्लिक करून योलो क्लिक करायचं आहे व तुम्हाला तुमचा दुसरा इमेज ॲड करून घ्यायचा आहे। इमेज ॲड झाल्यानंतर तुम्हाला वरती 3 डॉटवर टच करून त्याला फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे व ॲरो 1 वेळेस टच करून समोरच्या बिटमार्कपर्यंत यायचं आहे आणि या आयकॉनवर टच करून त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचा आहे व साईडला टच करून बॅक यायचं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बीटनुसार सर्व इमेज ॲड करून घ्या। मी पण व्हिडिओ पॉज करून बीटनुसार सर्व इमेज ॲड करून घेतो। तर मित्रांनो मी आपल्या प्रोजेक्टमध्ये बीटनुसार सर्व इमेज ॲड करून घेतले आहेत। तर मित्रांनो आता आपल्याला इमेजला शेक इफेक्ट लावायचे आहेत। इमेजला शेक इफेक्ट लावण्यासाठी आपल्याला या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे व आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिल्या इमेजचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। इफेक्ट कॉपी करण्यासाठी आपल्याला इमेजच्या लेअरवर टच करायचं आहे व इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन 3 डॉटवर टच करून कॉपी इफेक्ट करायचा आहे व या प्रोजेक्टमधून बॅक येऊन आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे।
बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला ॲरो 2 वेळेस टच करायचा आहे व 10.19 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत यायचं आहे। इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने वर स्लाईड करून त्यासमोरील इमेजपर्यंत यायचं आहे व इमेजच्या लेअरवर टच करून तुम्हाला इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन 3 डॉटवर टच करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे व साईडला टच करून बॅक यायचं आहे व परत तुम्हाला समोरच्या इमेजवर टच करून इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन 3 डॉटवर टच करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे व साईडला टच करून बॅक यायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हा शेक इफेक्ट 10.19 सेकंदाच्या बिटमार्कपासून ते 16.19 सेकंदाच्या बिटमार्कच्या अगोदर असणाऱ्या इमेजला लावून घ्या। मी पण व्हिडिओ पॉज करून हा शेक इफेक्ट 10.19 सेकंदाच्या बिटमार्कपासून ते 16.19 सेकंदाच्या बिटमार्कच्या अगोदर असणाऱ्या सर्व इमेजला लावून घेतो। तर मित्रांनो, मी हा शेक इफेक्ट 10.19 सेकंदाच्या बिटमार्कपासून ते 16.19 सेकंदाच्या बिटमार्कच्या अगोदर असणाऱ्या सर्व इमेजला लावून घेतलेला आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला 16.19 सेकंदाच्या समोर असणाऱ्या शॉर्ट ड्युरेशनवाल्या इमेजला शेक इफेक्ट लावायचे आहेत। या इमेजला शेक इफेक्ट लावण्यासाठी आपल्याला प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे व आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या इमेजचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक येऊन आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने स्लाईड करायचं आहे व 16.19 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत यायचं आहे। इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने वर स्लाईड करून त्यासमोरील इमेजपर्यंत यायचं आहे व इमेजच्या लेअरवर टच करून इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन 3 डॉटवर टच करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे व साईडला टच करून बॅक यायचं आहे व परत तुम्हाला समोरच्या इमेजवर टच करायचं आहे व इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन 3 डॉटवर टच करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे व साईडला टच करून बॅक यायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हा शेक इफेक्ट 16.19 सेकंदाच्या बिटमार्कपासून ते 17.25 सेकंदाच्या अगोदर असणाऱ्या सर्व इमेजला लावून घ्या। मी पण व्हिडिओ पॉज करून 16.19 सेकंदाच्या बिटमार्कपासून ते 17.25 सेकंदाच्या बिटमार्कच्या अगोदर असणाऱ्या सर्व शॉर्ट ड्युरेशनवाल्या इमेजला हा शेक इफेक्ट लावून घेतो। तर मित्रांनो, मी तो शेक इफेक्ट 16.19 सेकंदाच्या बिटमार्कपासून ते 17.25 सेकंदाच्या बिटमार्कच्या अगोदर असणाऱ्या शॉर्ट ड्युरेशनवाल्या इमेजला लावून घेतलेला आहे। आता आपल्याला आपल्या प्रोजेक्टमधील 17.25 सेकंदाच्या समोर असणाऱ्या इमेजला शेक इफेक्ट लावायचा आहे। या इमेजला शेक इफेक्ट लावण्यासाठी आपल्याला या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे व आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे व तिसऱ्या इमेजचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे। इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने स्लाईड करायचं आहे व 17.25 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत यायचं आहे। इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने वर स्लाईड करून त्यासमोरील इमेजपर्यंत यायचं आहे व इमेजच्या लेअरवर टच करून इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन 3 डॉटवर टच करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे व साईडला टच करून बॅक यायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 17.25 सेकंदाच्या समोर असणाऱ्या एका इमेजला हा शेक इफेक्ट लावून घेतलेला आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला राहिलेल्या इमेजला शेक इफेक्ट लावायचे आहेत। या इमेजला शेक इफेक्ट लावण्यासाठी आपल्याला या प्रोजेक्टमधून बॅक यायचे व आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून चौथ्या इमेजचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे। इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला ॲरो 1 वेळेस टच करून पहिल्या बिटमार्कपर्यंत यायचं आहे व अशा पद्धतीने स्लाईड करून शेवटी इमेजपर्यंत यायचं आहे व पहिल्या इमेजवर टच करून तुम्हाला इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन 3 डॉटवर टच करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे व साईडला टच करून बॅक यायचं आहे। तर मित्रांनो, पहिल्या इमेजला शेक इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने स्लाईड करायचं आहे व 19.14 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत यायचं आहे। 19.14 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने वर स्लाईड करून त्यासमोरील इमेजपर्यंत यायचं आहे। इमेजपर्यंत आल्यानंतर तुम्हाला इमेजच्या लेअरवर टच करायचं आहे व इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन 3 डॉटवर टच करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे व साईडला टच करून बॅक यायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या प्रोजेक्टमधील सर्वात लॉंग ड्युरेशनवाल्या इमेजला शेक इफेक्ट लावून घेतलेले आहेत। तर मित्रांनो, आता आपल्याला राहिलेल्या इमेजला शेक इफेक्ट लावायचे आहेत। या इमेजला शेक इफेक्ट लावण्यासाठी आपल्याला या प्रोजेक्टमधून बॅक येऊन आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि शेवटच्या इमेजचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे। इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने स्लाईड करायचं आहे व 22.09 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत यायचं आहे। 22.09 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने वर स्लाईड करून त्यासमोरील इमेजपर्यंत यायचं आहे व इमेजच्या लेअरवर टच करून इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन 3 डॉटवर टच करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे व साईडला टच करून बॅक यायचं आहे व परत तुम्हाला समोरच्या इमेजवर टच करायचं आहे व इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन 3 डॉटवर टच करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे व साईडला टच करून बॅक यायचं आहे।
तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा शेक इफेक्ट 22.09 सेकंदाच्या बीटमार्कपासून ते शेवटपर्यंत असणाऱ्या इमेजला लावून घ्या. मी पण व्हिडिओ पॉज करून लावून घेतो. तर मित्रांनो मी तो शेक इफेक्ट 22.09 सेकंदाच्या बीटमार्कपासून ते शेवटपर्यंत असणाऱ्या इमेजला लावून घेतलेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या प्रोजेक्टमधील सर्व इमेजला शेक इफेक्ट लावून झालेले आहेत. तर मित्रांनो आता आपल्याला आपल्या प्रोजेक्टमध्ये ब्लॅक शॅडोवाली PNG ॲड करायची. ब्लॅक शॅडो PNG ॲड करण्यासाठी आपल्याला पहिल्या बीटमार्कपर्यंत यायचं आहे व प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओ क्लिक करून व्ह्यूवर क्लिक करायचं आहे व आपल्या झिप फाईलमध्ये असलेली ब्लॅक शॅडोवाली PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. PNG ॲड केल्यानंतर तुम्हाला वरती 3 डॉट टच करून तिला फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे व मूव अँड ट्रान्सफर ऑप्शनमध्ये जाऊन त्याची पोझिशन अशा पद्धतीने खाली स्लाईड करून सेट करून घ्यायची आहे. पोझिशन सेट केल्यानंतर तुम्हाला या आयकॉनवर टच करून बॅक यायचं आहे व अशा पद्धतीने स्लाईड करून बीटच्या शेवटच्या मार्कपर्यंत यायचं आहे आणि या आयकॉनवर टच करून तिला स्ट्रेच करून घ्यायचं आहे व साईडला टच करून बॅक यायचं आहे व परत तुम्हाला पहिल्या बीट मार्कपर्यंत यायचं आहे. पहिल्या बीटमार्कपर्यंत आल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओ क्लिक करून व्ह्यूवर क्लिक करायचं आहे व आपल्या झिप फाईलमध्ये असलेला टेक्स्ट PNG तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुमच्या नावाचा टेक्स्ट PNG पण यूज करू शकता. टेक्स्ट PNG ॲड केल्यानंतर तुम्हाला मूव अँड ट्रान्सफर ऑप्शनमध्ये जाऊन 3 नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून लेफ्ट साईडला स्लाईड करून त्याची साईज छोटी करून घ्यायची आहे. साईज छोटी केल्यानंतर तुम्हाला 1 नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून त्याची पोझिशन अशा पद्धतीने खाली स्लाईड करून सेट करून घ्यायची आहे. पोझिशन सेट केल्यानंतर तुम्हाला या आयकॉनवर टच करून बॅक यायचं आहे व अशा पद्धतीने स्लाईड करून बीटच्या शेवटच्या मार्कपर्यंत यायचं आहे आणि या आयकॉनवर टच करून तिला स्ट्रेच करून घ्यायचं व साईडला टच करून बॅक यायचं आहे. तर मित्रांनो आता आपल्याला आपल्या प्रोजेक्टमध्ये बॉर्डर ॲड करायची आहे. बॉर्डर ॲड करण्यासाठी तुम्हाला बीटच्या सुरुवातीला यायचं आहे व प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओ क्लिक करून व्ह्यूवर क्लिक करायचं आहे व आपल्या झिप फाईलमध्ये असलेली बॉर्डर तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. बॉर्डर ॲड केल्यानंतर तुम्हाला ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी ऑप्शनमध्ये जाऊन लाईटनवर टच करून तिला स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि या आयकॉनवर टच करून बॅक यायचं आहे व अशा पद्धतीने स्लाईड करून बीटच्या शेवटच्या मार्कपर्यंत यायचं आहे आणि तिला पण या आयकॉन टच करून स्ट्रेच करून घ्यायचं व साईडला टच करून बॅक यायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ पूर्णपणे एडिट झालेला आहे. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला या आयकॉनवर टच करायचं आहे व एक्सपोर्ट ऑप्शनवर टच करून एक्सपोर्ट एनिवे करून तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ बनवताना काहीही प्रॉब्लेम येत असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी इंस्टाग्राम अकाउंटची लिंक दिलेली आहे. तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता. मी इंस्टाग्रामवर रिप्लाय देत असतो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जवळच्या बेल आयकॉनला पण हिट करायला विसरू नका. तर चला मग भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.